सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही मस्त आराम करणार असून सुखसुविधांचा लाभ घेणार आहात. तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ 11व्या स्थानात आहे, तर चंद्र मेष राशीच्या पहिल्या स्थानात असल्यामुळे तुम्ही आरामाचा उपभोग घेणार आहात. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक सहभाग घेणार आहात. व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर काही नवीन बदल होतील. हे बदल तुमच्यासाठी सकारात्मक असून भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा लाभ होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी तुमच्या राशीपासून 12 स्थानामध्ये असलेला चंद्र तुमच्या आयुष्यात थोडेसे अडथळे निर्माण करू शकतो. संसारामध्ये सुखाची तुम्हाला कमतरता जाणवेल किंवा तुम्हाला घरातील सदस्यांकडनं हवी ती मदत मिळणार नाही. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर चंद्र हा वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे, त्यामुळे परिस्थितीमध्ये बदल होईल. तुम्हाला नक्कीच मदत मिळेल किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती काही प्रमाणात का होईना पूर्ण होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असून तुम्हाला कामाबद्दल उत्साह वाटेल. तुमचं काही काम जर ते थांबलेलं असेल तर तेही पूर्ण होईल. नवीन प्रोजेक्टमध्ये काही गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. कुटुंबासोबत थोडेसे नाराजीचे सूर तुमचे राहतील. संध्याकाळी तुमच्या गाडीमध्ये बिघाड झाल्यामुळे अचानक तुमच्या खर्चामध्ये वाढ होईल. तुम्ही जे काही काम करत असाल त्यामध्ये तुम्ही सकारात्मक राहा. घाई गडबड केली तर तुमचं काम जास्त बिघडू शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीचे लोक हे आज जास्त व्यस्त राहणार आहेत. दरम्यान तुम्ही काही वेळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कामासाठी घालाल. तुमच्या भौतिक सुख सुविधा वाढतील. तुम्ही काहीतरी नवीन काम शोधत आहात, त्यासाठी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तुम्ही शक्यतो इतरांच्या चुका काढणं टाळा, म्हणजे सहकारी तुम्हाला कामामध्ये मदत करतील. तुमच्या हुशारीचं सर्वत्र कौतुक होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे, कारण तुम्हाला मौल्यवान वस्तू मिळणार आहे. मेष राशीचा चंद्र हा तुम्हाला मौल्यवान वस्तूंचा लाभ करून देणार आहे. तुम्ही स्वतःसाठी काही खर्च करणार आहात आणि तुमच्या बोलण्यामुळे आणि आपुलकीमुळे आणि वागण्यामुळे सगळेजण तुमचं कौतुक करतील. गरजूंना आज तुम्ही मदत देखील कराल. आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार असून घरामध्ये एखादं धार्मिक कार्य तुम्हाला आयोजित करावं लागेल असा विचार तुमच्या मनामध्ये येईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आज मान सन्मान वाढणार आहे, कारण तुमच्या राशीपासून 8म स्थानातील चंद्रामुळे तुमचा प्रभाव वाढेल. संध्याकाळपासून उशिरापर्यंत काही अनावश्यक खर्च तुमच्या समोर येतील. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी खर्च होणारच आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामाची दगदग असेल, परंतु या सगळ्यांमध्ये तुम्ही आराम आणि आहाराकडे लक्ष द्या. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा मेहनत करून घेणार आहे, पण जास्त मेहनत करताना तुम्ही तब्येतीची मात्र काळजी घ्या. घर, समाज तसेच जिथे तुम्ही काम करताय तिथून तुम्हाला मदत मिळेल.
घरातील एखादी व्यक्ती तुम्हाला चांगली बातमी देईल. नोकरी, अधिकार आणि जबाबदारी दोन्ही देईल. तुमचं काम आणि धैर्य याचं सगळीकडे कौतुक होणार आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणार आहे. चतुर्थ स्थानातील मंगळामुळे तब्येत थोडी बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. काही अनावश्यक खर्च तुमचा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडे नाराज व्हाल. तुम्ही बजेटकडे लक्ष द्या, म्हणजे मिळकत आणि खर्चाचा ताळमेळ घालता येईल. संध्याकाळी तुम्हाला एक खुश खबर मिळेल. रात्री एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमचा वेळ हा सामाजिक कार्यामध्ये जाणार आहे. पंचम स्थानातील चंद्रामुळे धर्म, अध्यात्म तुमच्या मनामध्ये फार आवड याबद्दल निर्माण होणार आहे. भौतिक सुखामध्ये थोडीशी कमतरता जाणवेल, परंतु काळजी नसावी. तुमची रणनीती किंवा कामातील योजना शक्यतो कोणाला सांगू नका. तुमचं पेमेंट रखडलेलं असेल तर ते तुम्हाला मिळू शकतं. सप्तम स्थानातील गुरुमुळे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही आहाराकडे जास्त लक्ष द्या. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी चतुर्थ स्थानाशी संबंधित ग्रहयोगामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल. यामुळे तुमचा फायदा होईल. काही वाद जर सुरू असतील तर मग ते घरी किंवा कामाच्या ठिकाणी असोत, ते तुमचे कमी होतील. वादावरती तुम्हाला आज तोडगा सापडेल. ग्रहस्थिती चांगली असल्यामुळे धनलाभाचे योग आहेत. घरामध्ये काही मंगल कार्याचं आयोजन होऊ शकतं. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून तुमच्यासाठी नवीन संधी राहील. तुम्ही संधीचा लाभ घ्या. मेहनत जास्त करावी लागली तरी चालेल. ग्रहस्थिती अशी आहे की आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. तुम्ही असं काम करणार आहात ज्यामुळे तुमचे आणि घरच्यांचं नाव मोठं होईल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे तुमचे प्रोजेक्ट यशस्वी होतील. संध्याकाळचा वेळ संगीत आणि फिरणं यामध्ये जाणार आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी द्वादश स्थानातील राहूमुळे विरोधकांचा त्रास कमी होईल. मानसिक अस्वस्थता आणि उदासी वाढणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशनची शक्यता आहे आणि लवकरच तुम्हाला खुशखबर मिळेल. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे कामातील समस्या कमी होतील. तुमचा प्रभाव हा सगळ्यांवरती राहणार आहे. रात्री अचानक पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही स्वागतासाठी तयार राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.